श्री गुरु चरित्र ओविबद्ध अध्याय 8 श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय सांग. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला वेधू. चरित्र ऐकता महानंदू अति उल्हास होतसे. परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अति गहन. सांगता झाला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथोनी श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रहा कारणे. जयाचे करिता चरण दर्शन समस्त तीर्थो समान जाण. चरणम पवित्रम विततम पुराणम वेदश्रुती ऐसे बोलतसे. समस्त तीर्थे गुरुचरणी तो का हिंडे तीर्थ भवनी. लोकानुग्रहा लागुनी जात असे परियेसा. मासचारी क्रमोणी तेथे आले निवृत्ती संगमाते. दर्शन देती साधू भक्ता ते पातले तया कुरवपुरा. कुरवपुर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहे नीर. महिमा तेथील सांगता अपार भूमंडळात दुर्लभ. तेथील महिमा सांगता विस्तार होईल बहुत कथा. पुढे तेथे चरित्र अमृता सांगेन ऐका एक चित्ते. श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा परंपारी सांगता विस्तार असे देखा. जे जन भजती भक्तीसी सौख्य पाविती अप्रयासी. कन्या पुत्र लक्ष्मीसी चिंतिले फळ पावती. समस्त महिमा सांगावयासी विस्तार होईल बहुवसी. नामधारका स्वस्थ परियेसी सांगेन किंचित तुझ आता. पुढे अवतार भायचा गती सांगेन ऐका एक चित्ती. श्रीपाद कुरवपुरा असती कार्यकारण मनुष्य देही. अवतार भावयाचे कारण सांगेन त्यांचे पूर्व कथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा नाम तियेचे अंबिका. सुशील आचार पती सेवका महापुण्य सती देखा. तियेची पुत्र होनी मस्ती पूर्व कर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थे आचरती तिने केली परियेसा. ऐसे असता जे होणार गती पुत्र जाहला मंदमती. माता स्नेह करी भक्ती अपूर्व आपणासी म्हणोनी. वर्धता माता पित्या घरी विप्रात्मज वाढला प्रीती करी. व्रतबंध करीती कुळाचारी वेदाभ्यास करावया. विद्या नये तया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वर्ते त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोनी पुत्र लाभला कष्टोनी. प्राचीन कर्मन सुटे म्हणोनी चिंता करी अहोरात्र. अनेक प्रकारे शिकवी त्यासी ताडन करी बहुवसी. होतसे दुःख जननीसी वर्जिया पुले पतीते. पतीसी म्हणे ते नारी पुत्र नाहीत आम्हा घरी. कष्ट करोनी नाना परी पोसिले एका बाळकासी. विधान येची वेद त्यासी वाया मारून का कष्टसी. प्राचीन कर्मना सुटे त्यासी की मूढ होनी उपजावे. आता जरी तुम्ही यासी ताडन कराल हरनिशी. प्राण तजील मी भरवसी म्हणून विनवी पतीते. स्त्रियेचे वचन ऐकोनी विप्र राहिला निचिंतमनी. ऐसा काळ क्रमोनी होता तया ग्रामात. वर्तता ऐसे तया स्थानी विप्र पडला असमाधानी. दैव वशे करुणी पंचत्व पावला परियेसा. मग पुत्रा सहित ते नारी होती तेथे कुरवपुरी. याचुनी आपुले उदर भरी येणे परी जीवित्व रक्षी. विप्र स्त्रियेचा पुत्र देखा विवाह योग्य झाला निका.
निंदा करीती सकळिका मतिहीन म्हणोनिया कन्या न देती तयासी कोणी म्हणती काष्टे पाहतो का पाणी समस्त म्हणती असे दूषणी उदर भरी येणे विद्ये समस्त लोक म्हणती त्यासी तू दगडा परी व्यर्थ जन्मलासी तुझ्या पितयाचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र जाणे धर्म वेद शास्त्र त्याचे पोटी अवतरलासी बोल आणि लासी तुवा पितरासी घातले तया धोगतीसी भिक्षा मागोणी उदर भरिसी लाज कैसी तुझ न वाटे जन्मोनिया संसारी काय व्यर्थ पशुची ये परी अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करी नाना प्रकारी मातेस म्हणे ते अवसरी प्राण त्यागील मी आता निंदा करीती सर्व ही मज असोनी देह कवन काज पोसू न शके माते तुझ जाईन अरण्य निवासासी ऐकोनी पुत्राचे वचन माता करी चिंता गहन शोक दुःखे करून विलाप करीते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखिले जगुद्दुरित श्रीपाद योगी स्नान करिता जाऊनी दोघे लागती चरणी विनविता ती कर जोडुनी वासना असे यामुचे मनी प्राण त्यज्यवा गंगेत निरोप द्यावा जिया म्हासी सद्गती भावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणोनी विनवती कृपा सिंधू ऐकोनी विप्रसतीचे वचन पुसती श्रीपाद कृपायमान का संकटी तुमचे मन त्यजिता प्राण काय निमित्त विप्रस्त्री तया वेळा सांगतसे दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्त वत्सला तारावे आम्हा बाळकाते पुत्रावीन कष्ट भारी अनेक तीर्थे पादचारी केले व्रत पूजा जरी सकल देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण त्याची ये पोटी झाला हीन मंदमती दुरात्मा हा कृपा करी गा श्रीपाद यती जन्मोजन्मी दैवगती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगावा कृपा सागर दैन्य हरण म्हणोनी धरिले तुझे चरण शरणागताचे करावया रक्षण आलासी अजी कृपा सिंधू कृपा सागर दैन्य हरण म्हणोनी धरले तुझे चरण शरणागताचे करावया रक्षण आलासी आज कृपा सिंधू जन्मोनी या संसारी कष्ट केले नाना परी न देखोची सौख्य कुसरी परी जाहले पुत्र न राहती वाचोनी हा एक सूत शेळीचे गळास्तन लोंबत वृथा जन्मला म्हणत विनवितसे श्री गुरुसी देवा ताईसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पुत्रमान पुत्र पावने जैसा पूज्य तू जगत्रयासी सकळ लोक जासी वंदती ऐसा पुत्र भावा म्हणेती उपाय सांगा श्री गुरु यती म्हणोनी चरणा लागली त्याचे माते उद्धार गती मागुती न होय पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लाथे ऐसे निरोपावे वासना असे माझे मणी पुत्र भावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहो नयनी पूज्यमान समस्तांसी ऐकोनी तियेचे वचन सांगती कृपा भक्ती पाहोन करीवो ईश्वराराधन पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळीयाचे घरी देखा कृष्ण उपजला कारणी का व्रत केले गवळी ऐका ईश्वराची आराधना तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशील हा निर्धार तुझा मनोरथ साचार पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती विप्र स्त्री म्हणे ते वेळी
कैसे व्रत आचरते गवळी, कैसा पूजिला चंद्रमौळी, विस्तारावे मजपती. तैसेच व्रत करील आपण, म्हणून धरी सद्गुरु चरण, कृपा मूर्ती सद्गुरु जाण, सांगता झाला ते वेळी. म्हणती श्रीपाद यती तियेसी, ईश्वर पूजी हो प्रदोषी, मंदवारी तू विच्छेदनी विशेषी, पूजा करी भक्तीने. पूजा करी जे गवळणी, विस्तार से स्कंद पुराणी, कथा सांगेन ऐककानी, म्हणती श्री गुरु तियेसी. ऐकोन श्री गुरुचे वचन, संतोषली विप्रांगणा, पुढती घाली लोटांगणा, तया श्रीपाद गुरुपती. विप्रस्त्री म्हणे स्वामीसी, अभिनव माते निरोपिलेसी, देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्णाईस. आपण केली या पूजा जरी, फळ पावेन निर्धारी, पूर्वी कवणे परी, विस्तारावे दातरा. श्री गुरु सांगती तियेसी, सांगेन ऐक एक चित्तेसी, उज्जनी नाम नगरीसी, जाहले विचित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन, राजा होता धर्मपरायण, त्याचा सखा असे प्राण, मणिभद्र नामे परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी, नाना प्रकारे अपरंपारी, भोळा देव प्रसन्न करी, दिधला चिंतामणी एक. कोटी सूर्यांचा प्रकाश, माणिक शोभे महासरस, कंठी घालिता महाहर्ष, तया मणिभद्र रायासी. तया मण्याचे लक्षण, सुवर्ण होय लोह पाषाण, तेज फाकते जावरी जाण, ते कनक होय परियेसा. जे जे चिंतित मानसी, ते ते पावत त्वरी तेसी, ऐशी ख्याती मणिकासी, समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती किती एक, मागो पाठविती ते माणिक, बलात्कारे इच्छिती एक, राजे पांछती परियेसा. म्हणती विक्रय करुणी देखा, आपणा द्यावे ते माणिका, जरी न देशी स्वाभाविका, तरी युद्धा लागी येऊ म्हणती. राजे समस्त मिळवणी, पातळले नगराते उज्जनी, अपार सैन्य मिळवुनी, वेढिले तया नगरासी. ते दिवशी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजनासी, शंका न धरिता मानसी, एक चित्ते पूजितसे. महाबळेश्वर लिंगासी, पूजा करीतो राजा हर्षी, गवळीयेचा कुमार पाहवयासी, आला तया शिवालया. पूजा पाहोनी शिवाची, मुले म्हणती गवळियांची, खेळू चला आम्ही असेची, लिंग करुणी पूजा आता. म्हणोनी विनोदे करुणी, आपुले गृहा सान्निध्यानी, एकवटोनी पाषाणी, कल्पिले तेथे शिवालय. पाषाणाचे करुणी लिंग, पूजा करीत बाळके चांग, नाना परीची पत्री सांग, कल्पिली तेथे पूजेसी. षोडशोपचारे पूजा करीती, उदक नैवेद्य समर्पिती, ऐसे कौतुके खेळती, गोपकुमार तये वेळी. गोपिका स्त्रिया येऊनी, पुत्रांते नेती बोलावूनी, भोजना कारणे म्हणूनी, गेले सकळही बालक. त्यातील एक गोपी सूत, लिंग भुवन न सोडित, त्याची माता जवळी येत, मारी आपुले पुत्रासी. म्हणे कुमारा भोजनासी, चाल गृहासी झाली निशी, काही केल्या न जाया परयेसी, तो गोप कुमारक. कोपे करुणी ते गवळीनी, मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दूर टाकुनी, गेले आपुले सदनासी. पूजा मोडिता तो बाळक, प्रलाप करी अनेक, मूर्छा येऊनी क्षणेक, पडिला भूमी अवधार.
लय लावणी लिंगस्थानी प्राण त्यज्जू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला शूलपाणी तया गोपसुता कारणे शिवालय रत्न खचित सूर्यासमान प्रज्ञावंत सूर्यासमान प्रभावंत लिंग दिसे रत्न खचित जागृत झाला तो बाळ निज रूप धरी गौरी रमण उठवी बाळ करी धरून वरमाग म्हणे मी झालो प्रसन्न देईन जे वांछिसी ते बाळके नमिले ईश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा बिघडली तव प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिधला बहुप्रीती प्रदोष समयी पूजा देखती गौळिनी होय देवजननी तिचे पोटी होईल सूत तोची विष्णू अवतार ख्यात न करी पूजा पाहिली म्हणत पोशिल आपुले पुत्रासी जे जे मानसी तू इच्छिसी पाविल ते ते धरी मानसी अखिल सौख्य तुझिया वंशासी पुत्र पौत्रेसी नांदसील प्रसन्न होनी गिरिजापती गेले लिंगालया गुप्ती लिंग राहिले रत्न खचिती गौळिया घरे यावी याची परी कोटी सूर्य प्रकाश शिवालय दिसे अति सूरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती चोजे सांडुणी द्वेष बोलती सहजे भेटू म्हणती रायासी पाहे या पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असे बहुपुण्यवंत ऐसियासी विरोध न करावा म्हणून पाठवी ती सेवकासी भेटू म्हणती रायासी राजा बोलवी तयांसी आपुले गृहासी नगरात इतुके होता ते अवसरी राजा पुसतसे प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय पावला केची सूर्य राजा चंद्रसेन सहित पहावया येती कौतुकार्थ दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम येण्याची परी गवळ्याचे सदन अतिरम्य विराजमान पुसता झाला आपण तया गवळी कुमार काळे सांगितला सकळ वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळीयात राजा तू म्हणत देती नाना देश संपदा निघून गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा सफळ भय कैसे तया राजा गवळी कुमार येऊनी घरा सांगे माते सविस्तरा पुढे येईल तुझ्या उदरा नारायण अवतरोनी ऐसा ईश्वरे दिधरावर संशय न करी तू निर्धार संतोषला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषाची मोडली पूजा म्हणोनी म्या विनविला शूल पाणी क्षमा करुणी घेतले म्हणोनी सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजने तया फळला श्रीपाद सांगती तया वेळा विप्र स्त्रिये कारणे तुझे मणी असेल जरी होईल पुत्र मज सरी संशय सांडुनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणोनी श्रीपाद देव चक्रवर्ती भोळा शिव विप्र स्त्रियेचा पाहुनी भाव प्रसन्न होय तया वेळी बोलावुनी तिचे कुमारासी हस्त ठेविते मस्तिकासी ज्ञान झाले तत्काळेसी त्रिवेदी झाला तो ब्राह्मण वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणता झाला ती प्रकाशा विस्मय झाला असे सहसा विप्र म्हणती आश्चर्य विस्मय करोणी विप्र वनिता म्हणे ईश्वर हाची निश्चिता कार्याकारणे अवतार होता आता नरदेह धरुणी पूर्वजन्मीचे पुण्यार्जित
जोडला मी हा निश्चित, भेटला असे श्री गुरुनाथ, म्हणून नमती क्षणोक्षणा. म्हणे ईश्वर तुझी होसी, पूजा करीन तुझी मी प्रदोषी. मिथ्यानो हे तुझे वाक्यासी, पुत्र व्हावा तुझ ऐसा. नाहीसा निश्चय करोनी, पूजा करीती नित्य येऊनी. प्रदोष पूजा अति गहनी, करी श्रीपाद रायासी. पुत्र तिचा झाला ज्ञानी, वेदशास्त्रार्थ संपन्नी. पूज्या झाला सर्वाहुनी, ब्रह्मवृंद मानित. विवाह झाला मग यासी, पुत्र पौत्री नांदे हर्षी. श्री गुरु कृपा होय जासी, ऐसी होय अवधारा. ऐसा श्री गुरु कृपावंत, भक्त जना असे संरक्षित. ऐक शिष्या एक चित्त, नामधारका श्रीमता. नामधारक भक्तासी, सांगे सिद्ध विस्तारेसी. परियेसा समस्त हरनिशी, म्हणे सरस्वती गंगाधरो. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ, श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमोऽध्यायः. श्री दत्तात्रेयार्पितमस्तु. ओवी संख्या 115. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. गुरुचरित्र अध्याय 8 समाप्त.